नमस्कार. सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 8 ते 11 जानेवारी 2026 यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात दृष्टिबाधित लोकांसाठी पहिली ब्रेल लायब्ररी उघडण्यात आली आहे? उत्तर आहे लखनौ. प्रश्न 2, जनरल इन्शुरन्स कौन्सिलने हेल्थ इन्शुरन्स इकोसिस्टीमसाठी कोणाची CEO म्हणून नियुक्ती केली आहे? उत्तर आहे S. प्रकाश. प्रश्न 3, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयासोबत सामंजस्य करार केला आहे? उत्तर आहे भूतान. प्रश्न 4, कोणत्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेने ग्लोबल रिसर्च फाउंडेशन सुरू केले आहे? उत्तर आहे IIT मद्रास. प्रश्न 5, भारताच्या 45व्या अंटार्क्टिक मोहिमेअंतर्गत मैत्री संशोधन केंद्रात कोणत्या देशाचे संशोधक सहभागी झाले आहेत? उत्तर आहे UAE, संयुक्त अरब अमिराती. प्रश्न 6, भारताने नुकतेच कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी नवीन ई-बिझनेस व्हिसा सुरू केला आहे? उत्तर आहे चीन. प्रश्न 7, नुकतेच NHAI ने कोणत्या राज्यात एक्सप्रेसवे बांधकामादरम्यान 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत? उत्तर आहे आंध्र प्रदेश. या माहितीबाबत आपण स्पष्टीकरण पाहूया. NHAI ने आंध्र प्रदेशमध्ये NH 544G बेंगळुरू कडप्पा विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या बांधकामादरम्यान 2 रेकॉर्ड केले. त्यात पहिला रेकॉर्ड आहे 24 तासात 28.95 किमी एक्सप्रेसवे बांधणे आणि दुसरा रेकॉर्ड आहे 10,675 मेट्रिक टन बिटुमेन कॉन्क्रीट टाकणे. पुढील प्रश्न पाहू. प्रश्न 8, कोणत्या देशातील अमेझॉनच्या डंखविरहित मधमाशांना जगातील पहिला कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे? उत्तर आहे पेरू. प्रश्न 9, चीनने विकसित केलेल्या कोणत्या हायपरसोनिक अँटीशिप मिसाईलचा विकसित केले आहे? उत्तर आहे VJ-20. प्रश्न 10, भारताची आयुष प्रणाली कोणत्या देशांसोबतच्या द्विपक्षीय व्यापार करारांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे? उत्तर आहे ओमान आणि न्यूझीलंड. प्रश्न 11, नुकतेच कोणत्या देशाने तैमूर एअर लॉन्च क्रूझ मिसाईलची चाचणी केली आहे? उत्तर आहे पाकिस्तान आणि या मिसाईलची रेंज आहे 600 किमी. प्रश्न 12, पटना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे न्यायमूर्ती संगम कुमार साहू. प्रश्न 13, अणुऊर्जा नियामक मंडळाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? उत्तर आहे श्री AK बालासुब्रमण्यम. प्रश्न 14, बायोबिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 15, कोणत्या देशाने WHO सह 66 जागतिक संघटनांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 16, जानेवारी 2026 मध्ये चीन, रशिया, इराण आणि यजमान देश दक्षिण आफ्रिका यांच्यात कोणता नौदल सराव पार पडला? उत्तर आहे व्हील फॉर पीस 2026. प्रश्न 17, खेलो इंडिया बीच कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीडाशी येवलेने बीच पेंचक सिलट या खेळात कोणते पदक जिंकले? उत्तर आहे कांस्य पदक. प्रश्न 18, राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या राष्ट्रीय ID डेटा व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? उत्तर आहे अमित शहा. प्रश्न 19, हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड
ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे प्रेमप्रकाश. प्रश्न 20. दरवर्षी जागतिक हिंदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? उत्तर आहे 10 जानेवारी. प्रश्न 21. विश्वाबंधू सेन यांचे अलीकडेच निधन झाले असून ते कोणत्या राज्याच्या विधानसभेचे अध्यक्ष होते? उत्तर आहे त्रिपुरा. प्रश्न 22. देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 23. भारतीय सैनिकांसाठी स्वदेश नावाचे पोर्टेबल मिठाचे पाणी गोड करण्याचे उपकरण कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? उत्तर आहे DRDO. प्रश्न 24. संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष रेंजलँड्स आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे? उत्तर आहे 2026. प्रश्न 25. 8 आणि 9 जानेवारी रोजी राष्ट्रीय वस्त्रोद्योग मंत्री परिषद 2026चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे गुवाहाटी. प्रश्न 26. यामाहा मोटर इंडिया ग्रुपचे नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे हाजिमे आओटा. प्रश्न 27. PSLV-C-62 मिशनद्वारे इस्रोच्या अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाईट EOS-N1 चे प्रक्षेपण 12 जानेवारी 2026 रोजी कोठून होणार आहे? उत्तर आहे श्रीहरिकोटा. प्रश्न 28. 21 ते 23 जानेवारी दरम्यान पहिली इंडियन इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रेसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट चे आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे भारत मंडपम, नवी दिल्ली. प्रश्न 29. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगे यांचे निधन कधी झाले? उत्तर आहे 7 जानेवारी 2026. आणि प्रश्न 30. दरवर्षी प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 9 जानेवारी. तर हे होते दिनांक 8 ते 11 जानेवारी या दरम्यान झालेल्या काही चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.